नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे परी आता निरूपाला म्हणू लागते, निरूपा अगं ही तुझी सोन्यासारखी माणसं आहे, त्यांना जपायचं शिक. आजच्यासारखी नाही तर ही माणसं तुझ्यापासनं कधी दूर जातील तुला कळणारसुद्धा नाही. आज जशी एकटी पडली होती, रडत होती ना, तशी अवस्था होईल तुझी. आणि मग तुझ्या हातात काही उरणार नाही, तुला फक्त तापच करावा लागेल. त्यामुळे निरूपा, या माणसांची किंमत ओळख आणि त्यांना सांभाळ. तेव्हा निरूपा हात जोडतच सगळ्यांना म्हणू लागते, चुकले, मी चुकले, माझं चुकलं, मला माफ करा. आणि परीजी, तुम्हालासुद्धा माझ्यामुळे खूप त्रास झाला असेल ना, तुम्हीसुद्धा मला माफ करा, कराल ना मला माफ? त्यावर आता हसतच परी म्हणू लागते, नक्की करावंच लागणार, कारण तू माझ्या सुदूची नीरू आहे ना, लाडकी नीरू. आता सगळेजण हसू लागतात. त्याच वेळेस आता पंकज पुढे येतो आणि म्हणू लागतो, हे बघा परीजी, जे झालं ते झालं. आता हे जरी नाटक असलं ना, तरी पण तुम्ही मला आणि देविकाला US घेऊन चला ना हो. आम्हाला खूप आवडतं तिकडे, आमचं स्वप्न आहे तिकडे येण्याचं. प्लीज आम्हाला घेऊन जाल तुम्ही? त्यावर आता परी म्हणू लागते, पंकज, अरे मी घेऊन जाईल, पण तुला आणि देविकाला कशाला? माझ्या बाळाला आणि माझ्या सुनेला घेऊन जाईल. आता पंकजला तर धक्काच बसतो. अरे बापरे, म्हणजे सत्या खरंच हिचा मुलगा आहे का? त्यावर लगेच आता सत्या सगळेजण हसू लागतात. मग लगेच परी आता पंकजकडे बघते आणि म्हणू लागते, पंकज, अरे सत्या माझा मुलगा आहे, हा बी सत्याचाच डाव होता बरं का, आणि त्यात तू बरोबर अडकला. एक नंबर भारी. आता पंकजला खूपच राग येतो. काय म्हणजे हे सगळं मुद्दाम नाटक केलं का? हेही नाटक होतं? त्यावर सत्या हसतच म्हणू लागतं, हो बबड्या, हेही देखील नाटकच होतं, आणि तू त्या नाटकात अगदी बरोबर छान पद्धतीने फसत गेला. आणि मग मीही ठरवलं, चला जरा थोडीशी मजा घेऊया. मग कशी वाटली मजा? तेव्हा पंकज लागतो, परीजी, जे झालं ते जाऊ द्या, पण प्लीज आम्हाला घेऊन चलाव. थोडासा विचार करा ना, आम्ही आलो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, प्लीज आम्हाला घेऊन चला. त्यावर परी म्हणू लागते, पंकज, मी तुम्हाला घेऊन गेले असते, पण कसं आहे ना, तुझ्याकडे विजा नाही आहे, पासपोर्ट नाही आहे, मग मी तुला नाही घेऊन जाऊ शकत रे. आणि तसंही तुम्ही सगळेजण बॅगा घेऊन निघाला होता खरं, पण तुम्हाला मी घेऊन जाऊच शकत नव्हते, कारण US जाण्यासाठी विजा लागतो ना, आणि तुमच्याकडे कुठे विजा होता? आता निरूपा हसू लागते. त्याच वेळेस आता पंकज मात्र वाकडं तिकडं तोंड करून देविकाकडे बघू लागतो. तर आता परी म्हणू लागते, सुधू, मला काय वाटतं, तुम्ही सगळ्यांनी ना स्वतःचे व्हिजा काढून घ्या आणि एकदा ना तुमची ट्रिप येऊ द्या की US आमच्याकडे, आणि तिकडे माझी लेक, माझा नवराही असेल, आम्ही खूप छान तुमचं स्वागत करू, याल ना? त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, आम्ही तिकडे येऊ का हे माहिती नाही, पण परी, पुढच्या वेळेस जेव्हा तू इकडे येशील ना, तेव्हा सिद्ध्याला आणि तुझ्या लेकीला घेऊन ये, त्यांनाही जरा मजा मस्ती करू दे की आमच्याबरोबर. त्यावर परी म्हणू लागते, नक्कीच सुधू, मी थोडे दिवस तुम्हा सगळ्यांमध्ये राहिले, पण तुम्ही सगळ्यांनी मला अगदी घरच्यासारखं प्रेम दिलं, मला खूप भारी वाटतं. अशी फॅमिली, अशी सगळी माणसं, त्यांचं प्रेम मिळणं म्हणजे साधं सोपं काम नाही आहे निरूपा. खरंच तुझी फॅमिली एक नंबर आहे. बरं चला, मला उशीर होतोय. सुधू, चल येते मी या, असे म्हणत परी आता आपली बॅग घेऊन तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस आता पंकज मात्र रागानेच आपल्या मम्माकडे बघू लागतो. तेव्हा निरूपा पटकन सुधाकर भाऊंचा हात पकडते आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवतच म्हणू लागते, मी पुन्हा असं नाही वागणार, आणि तुम्ही मला असं सोडून जाऊ नका, असे म्हणत आता ती सुधाकर भाऊंना मिठी मारते. सगळेजण मात्र हसू लागतात. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा, माझी एवढी कुठे टाप आहे बाई तुला सोडून जायची? आता निरूपा लगेच हसू लागते. त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो, बाप, तुझ्या बायकोत लई हिंमत आहे, आणि बबड्या, तुझ्या मम्माची हिंमत बघितली ना, आता तू लवकरात लवकर या बॅगा आतमध्ये जाऊ दे, नाहीतर तुझी मम्मा काय करेल सांगता येणार नाही, नाहीतर मग पुन्हा तुला एखादी नवीन मम्मा शोधावी लागेल. चल पटकन उचल बॅगा. आता पंकज त्या बॅगा उचलतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. तरी ते संध्याकाळची वेळ झालेली असते. निरूपा आता रुसून फुगून आपल्या रूममध्ये बसलेली असते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात. निरूपा, अगं काय झालंय? निरूपा लगेच बाजूला तोंड फिरवते. तेव्हा सुधाकर भाऊ तिच्या शेजारी येऊन बसतात. अगं नीरू, काय झालंय? तुला राग आलाय का? आता ती मान डुलत हो म्हणू लागते. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरूपा,
नाही म्हणजे राग आलाय कसला? तेव्हा निरुपा मला ते गप्प बसाव, मला सोडून निघाले होतं, तुम्हाला काहीच वाटलं नाही का? आणि असं कसं वागू शकता तुम्ही? एवढा त्रास दिला तुम्ही मला. अहो किती वाईट वाटलं मला. जेव्हा सगळेजण घरातनं गेले तेव्हा हे घर खायला उठलं होतं मला. मी कसं त्यावेळेस स्वतःला सांभाळे ना माझं मला माहिती. त्यावर सुधाकर व्हावं लागतात निरुपा. पण आता तुला तुझी चूक कळली ना, आपल्या माणसांचं महत्त्व काय असतंय ते. मग प्रश्न मिटला. आता मी नाही जाणार तुला कधी सोडून. तेव्हा निरुपा म्हणू लागते नक्कीच ना, नाहीतर अजून गडबड कराल. त्यावर सुधाकर वाहू लागतात नाही ग निरुपा, माझं तुझ्यावरतीच प्रेम आहे आणि मला फक्त तूच आवडते. मी कशाला कुणाकडे जाऊ. पण मला हे जे थोडे दिवस अनुभवायला मिळाले ना, त्यामुळे असं वाटतं की मी अजून जवानच आहे, हो की नाही निरुपा? तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्प बसा, काय सुधू सुधू. आणि स्वतःला लईच तुम्ही जवान समजायला लागले होते. मला तर ना आता तुमच्यावरती नजर ठेवावी लागेल, नाहीतर अजून एखादी मैत्रीण येईल आणि माझा सुधू करेल. त्यावर सुधाकर भाऊ हसतच म्हणू लागतात निरुपा, अगं पण हे सुधू नाव किती भारी वाटते ना, तू बी म्हण की प्रेमाने मला सुधू. तेव्हा निरुपा म्हणू लागते जा तिकडे, मी अजिबात असं काही म्हणणार नाही. आणि पुन्हा जर असे वागले ना तर निरुपाशी गाठे, लक्षात ठेवा. आणि तसंही म्हणा मी तुमच्याशी चुकीचंच वागले ना, सतत मी तुम्हाला टोमणे मारत आले, बोलत आले, त्यामुळे प्लीज मला माफ कराल. त्यावर सुधाकर वाहू लागतात निरुपा, अगं त्या टोमण्यामध्ये मला तुझं प्रेमच दिसत होतं. त्यावर निरुपा म्हणू लागते हो, मी होते म्हणून टिकली, नाहीतर दुसरी कोणी असती ना तर निघून गेली असती तुमचा संसार सोडून. आता सुधाकर भाऊ निरुपाकडे बघतच म्हणू लागतात हो. तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे तुम्ही समजून घेतलं म्हणून मी टिकले, असं मला म्हणायचे. त्यावर सुधाकर म्हणू लागतात नाही ग निरुपा, अगं जेवढं मी काबाड कष्ट केले आणि मी आपला संसार चालवण्याचा प्रयत्न केला ना, तेवढंच त्यात तुझेही खूप मोठे श्रेय आहे. कारण मी जेवढे पैसे कमवून आणत होतो तेवढ्याच पैशात तुला घर चालवायचं कसं हे बघावं लागत होतं. आणि तू मात्र आपली मुलं बघून हे सगळं सांभाळ. खरंच यात तुझाही खूप मोठा वाटा आहे निरुपा. त्यामुळे प्लीज एकदा सुधू म्हणतेस का? तेव्हा निरुपा लाजतच मला लागते जा तिकडे. तर इकडे आता मीरा आपल्या रूममध्ये अंथरूण टाकत असते तर सत्याची कॉटवरती एकट्याचीच बडबड चालू असते. बाप, मी आता या बबड्याला सोडणार नाही. हा बबड्या असा तसा, मी सत्यादादा आहे, तो मला काय समजतो ते मला माहिती नाही, अशी सत्याची खूप काही काही बडबड चालू असते. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते हो, अहो काय चालू आहे तुमचं? अहो किती वेळचा तर तोंडाचा पट्टा चालूच आहे, तुम्हाला हे तोंड बंद करता येत नाही का? अहो माझं डोकं उठलंय पार. काय बाप पंकज बबड्या, अहो सारखी बडबड बडबड, तुमचं तोंड दुखत नाही का? त्यावर सत्य मला लागतो धूमकेतू, अगं मी बोलण्याची प्रॅक्टिस करतोय, अगं बोलू दे की मला. अगं मधी 5-6 दिवस ते मराठी बोललो आणि माझ्या जिभीला काहीतरी आजार झाला की काय असं वाटतंय, वाकडी तिकडी पडली ग माझी जीभ. म्हणून ती जीभ पुन्हा वळणावरती आणण्यासाठी मी हे सगळं करतोय धूमकेतू. त्यावर मीरा म्हणू लागते हो, मग एवढ्या वाकड्यात कोणी शिरायला लावलं होतं? जे काही सत्य होतं ते सरळ सरळ घेऊन चालायचं की, एवढं सगळं करायची काय गरज? त्यावर सत्य लागतं धूमकेतू. पण या सगळ्यामुळे निरुपाला तिची जागा कळली ना, ती किती त्रास द्यायची दुसऱ्यांना आणि बापाला तर किती बोलायची. आज जेव्हा सगळे सोडून चालले होते तेव्हा तिला खरी माणसांची किंमत कळली. आता बघ निरुपा नक्की बदलणार. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हो. आणि तसंही धूमकेतू बापना सतत मनात काहीतरी ठेवत असतो, त्यामुळे त्याच्या मनातलं ओळखून मी हे सगळं केलं होतं. आणि आता बघ निरुपाला बरोबर तिची जागा कळली. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हो, दुसऱ्यांच्या मनातलं एवढं कळतं, मग माझ्या मनात काय चालू आहे कसं कळेल तुम्हाला, सांगा बरं. त्यावर सत्य म्हणू लागतो धूमकेतू, तुझ्या मनातलं कळायची गरज नाही आहे, अगं माझ्याच मनात काय चालू हे तुला लगेच समजतं, हो की नाही धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच असं आहे होय? त्यावर सत्य धूमकेतूजवळ येतो आणि म्हणू लागतो धूमकेतू, माझ्या मनात आत्ता काय सांगशील का? मीरा आता एकटक सत्याकडे बघते आणि म्हणू लागते नाही नाही, मी नाही सांगू शकत. आता लगेच सत्य अगदी धूमकेतूला आपल्या मिठीत घेतो. धूमकेतू आता तरी माझ्या मनातलं ओळखू शकते ना? तेव्हा मीरा म्हणू लागते गप्प बसाव, काय चालू आहे तुमचं? हे बघा प्रत्येक गोष्टीला वेळ असते. त्यावर सत्य म्हणू लागतो धूमकेतू, मग त्या वेळेची मी वाट बघून या नक्कीच ना? त्यावर आता मीरा लाजू लागते आणि म्हणू लागते अहो थांबा बरं 1 मिनिट, माझा ना हा उजवा डोळा खूपच फडफड करायला आहे,
काय झालं असेल? नक्कीच काहीतरी चांगली गोष्ट होणार आहे. त्यावर सत्या म्हणू लागतो, हो पण काय होईल धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते, तुमचं एखादं स्वप्न पूर्ण होईल. तुमच्या मनात जे काय असेल ते पूर्ण होईल. काय स्वप्न आहे तुमचं? त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू मला अजून गाड्या घ्यायच्या आहे आणि सांगलीत अशा माझ्या गाड्या चालल्या पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. मग लगेच मीरा म्हणू लागते, होणार. तुमचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. बघाच तुम्ही, हा उजवा डोळा म्हणजे माझ्यासाठी खूप लकी आहे आणि लवकरात लवकर काहीतरी होणार, असे आता मीरा म्हणू लागते. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी सत्य हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये कोणी दिसत नाही. आता टेबलवरती नाश्ता करण्यासाठी सगळं काही आणून ठेवलेलं असतं. आता सत्या पटकन ते पातेलं उचकून बघतो. आता मात्र ते पातेलं उघडताच त्यात ढोकळा बनवलेला असतो, वड्या बनवलेल्या असतात. आता हे बघून सत्याला तर खूपच आनंद होतो. अरे बापरे, धूमकेतूने ढोकळा बनवला की काय? सत्या पटकन एक हातात घेतो आणि खाऊ लागतो. खूपच मस्त झालेला असतो. सत्या पटकन आता धूमकेतूला आवाज देऊ लागतो. आता सत्याच्या आवाजाने सगळं घरच जमा झालेलं असतं. त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो, बाप, अरे धूमकेतूने कसला भारी नाश्ता बनवलाय, अरे बघ की खाऊन. त्याच वेळेस मीरा येते आणि सगळं काही उघडून बघू लागते. नाही नाही, मी नाही बनवला, नक्कीच देविकाने बनवला असणार आहे. त्यावर सत्य म्हणू लागतं, धूमकेतू उगाच काहीतरी बोलू नको. अगं त्यांचं दारसुद्धा अजून उघडलं नाही आणि ती नाश्ता बनवते. याचा अर्थ नक्कीच रवीने बनवला आहे, हो की नाही रवी? काय मस्त झालाय ना, एकदम भारी रेसिपी. त्यावर रवी लागतो, नाही नाही सत्यदा, अरे किचनमध्ये मी पहिल्यांदा पाऊल ठेवलं आहे, मी इकडे फिरकलो सुद्धा नाही, मी कशाला बनवेन? त्यावर लगेच आता सत्य लागतं, अरे बापरे, मग रिया तू शिकली की काय हे सगळं बनवायला, बरोबर ना? त्यावर रिया मला लागते, गाईज गाईज एक मिनिट, मला यातलं काहीच येत नाही, मला फक्त कॉफी आणि आमलेटच बनवता येतं. हे मी कसं बनवू शकते एवढं सगळं? नाही नाही नाही, मी नाही बनवलं. आता सत्या विचार करू लागतो, समद्यांनी नाही बनवलं तर बनवलं कोणी? त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, आईने बनवलं असेल. वड्या म्हटल्यानंतर आई नक्कीच बनवणार. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, बाप, अरे आई कशी बनवेल? अरे आजीला तर मी पहाटेच देवदर्शनासाठी जायचं होतं म्हणून सोडून आलो ना, मग ती घरातच नाही आहे. तेवढ्यात निरूपा येते आणि येऊ लागते, मीच बनवलंय, चला पटकन समद्यांनी बसून घ्या बरं आणि चला नाश्ता करून घ्या. सत्या बैस बरं. आता सत्या समद्यांना धक्काच बसतो. चक्क निरूपाने पहाटे उठून एवढं समजा केलंय. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, चला चला मी वाढते तुम्हाला. निरूपाने आता सगळ्यांना वाढलेलं असतं. तेव्हा निरूपा रियाला म्हणू लागते, रिया अगं जरा पोटभर नाश्ता करत जा, तुझं ते डाएट वगैरे चालू आहे ना ते बाजूला ठेव, अगं किती बारीक झालीस. आणि मीरा, अगं तुझं तर काही चालू पण नाही आहे डाएट वगैरे, मग तुला पोटभर खायला काय होतं? चल पटकन बैस आणि नाश्ता खाऊन घे. म्हणजे कसं आहे ना, तुला दिवसभर खूप कामं असतात ना गं, थकून जात असशील की नाही, भूक लागली असेल, बैस बरं पटकन. त्याच वेळेस सत्या तर निरूपाकडे बघतच राहतो आणि लागतो, बाप, तुझ्या बायकोला काही कालच्या या सगळ्या नाटकामुळे ताप तर आलं नाही ना? अरे कशी वागायली ती, बघतोयस ना? आता सगळेजण हसू लागतात. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, सासूबाई मी तुमच्याबरोबर नंतर बसेल की, बसू दे या सगळ्यांना. त्यावर निरूपा म्हणू लागते, जमणार नाही, मी तुझी सासू आहे, सांगितलेलं ऐकायचं, चल बैस पटकन तुझ्या नवऱ्या शेजारी. आणि ए सत्या, अरे जरा पोटभर खायला सांगत जा तिला. अरे बघ कशी झाली ती, किती कामं असतात तिला, ती आमचं ऐकत नाही, निदान तुझं तरी ऐकेल. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू तुझ्या सासूने एवढं प्रेमाने सांगितलंय ना, तर तुला ते ऐकावंच लागेल. आता मात्र सगळेजण खूपच खुश असतात. त्याच वेळेस तर इकडे आता निरूपाने जो भाडोत्री सोफा मागितला होता ना, तो रिटर्न करण्यासाठी आता पंकजची तयारी चालू असते. आता ती माणसं आलेली असतात आणि सोफा घेऊन निघालेली असतात. त्यावर पंकज लागतो, नीट व्यवस्थित घेऊन जा बरं का, पैसे दिलेलेत आम्ही परत, जा लवकर. आता तेवढ्याच सुधाकर भाऊ हॉलमध्ये येतात. पंकज पटकन आता आपल्या बाबांकडे बघतच म्हणू लागतो, बाबा बसा बसा, निवांत बसा. सुधाकर भाऊ आता पेपर आणायचं विसरतात. ते उठणार तेच पंकज लागतो, बाबा तुम्ही कशाला उठतायत, काय हवंय तुम्हाला, पेपर हवाय का, मी घेऊन येतो. आता पंकज तर बाबांच्या अगदी सेवेलाच लागलेला असतो. सुधाकर भाऊंना जरा या पंकजवरती डाऊट येतो. नक्कीच याच्या मनात काहीतरी दिसतंय हे त्यांना कळालेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच पंकज लागतो, बाबा मी तुमच्यासाठी काही चहा कॉफी वगैरे आणू का? त्यावर सुधाकर भाऊ लागतात, नाही नको, मी आत्ताच नाश्ता चहा पिलोय आणि इकडेच आलोय, मला काही नकोय.
तेव्हा पंकज आता आपल्या बाबांजवळ बसतच मनाशीच म्हणू लागतो, चला इकडे कोणी नाहीये, तोपर्यंत मी बाबांशी पैशांचा विषय बोलून घेतो. म्हणजे कसं आहे, आता सध्या बाबांचाही मूड चांगला आहे ना, मग ते होकार देतील. त्याच वेळेस आता पंकजकडे बघतच सुधाकर भाऊ लागतो, काय झालं पंकज, काही बोलायचंय का? तेव्हा पंकज लागतो, म्हणजे ते बाबा तेवढ्यात आता सत्या तिकडे आलेले असतो. आता सत्या डोकावून या पुसक्याकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता सत्या मनाशीच म्हणू लागतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे. या पुसक्याचं बापाजवळ एवढं काय काम आहे म्हणून बापाचं एवढं पुढं पुढं करायलाय. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतो, पंकज काय झालं, अरे बोल ना. तेव्हा पंकज लागतो, बाबा ते ना मला म्हणायचं होतं. तेवढ्यात सत्य येताना लागतं, बबड्या बोल, तुझ्या मनात काय आहे ना ते कळलंय, नक्कीच तुला काहीतरी बापाकडनं मागायचे, बोल बोल. त्यावर आत्ता पंकज लागतो, ए सत्या गप्प बैस, असं काही नाही. त्यावर सत्या लागतो, हो मग बापाची एवढी सेवा कशी काय करू शकतो तू? त्यावर पंकज लागतो, बाबा आहेत ते माझे, मग मी त्यांचा मुलगा आहे आणि माझं कर्तव्य आहे त्यांची सेवा करणं, मग केल्याने काय बिघडतं रे, तुला काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर सत्य लागतो, नाही नाही तू कर, मुलाचं कर्तव्य पार पाड, पण नंतर उगच कसली अपेक्षा ठेवू नको, एवढंच म्हणायचंय मला. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, बोल पंकज काय हवंय तुला? तेव्हा पंकज लागतो, हे बघा बाबा, मला बिझनेस उभा करायचा आहे, मला पैशांची खूप गरज आहे आणि तुमचे पैसे तर तसेच पडलेत ना. आता सत्याला राग येतो. सत्या पटकन उठतो आणि या पंकजची कॉलर पकडतो, ए सांगितलं ना बापाच्या पैशापासून दूर राहायचं, तुझी नजर गेलीच कशी बापाच्या पैशावरती, तुला ना सोडणार नाही, असे म्हणत सत्याने घट्ट पंकजचा गळा आवळलेला असतो. सुधाकर भाऊ सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात आता पंकज ओरडू लागतो, वाचवा वाचवा मला. मम्मा आता सगळेजण धावत येतात. आता निरुपा ओरडते, सत्या सोड त्याला, काय करतोय? आता सत्या लगेच सोडतो आणि लागतो, ए फुसक्या, किती वेळा सांगितलं बापाच्या पैशावरती डोळा ठेवायचा नाही. त्यावर पंकज लागतो, का ठेवायचा नाही, माझे पण बाबा आहेत ना आणि मला पैशांची गरज आहे. बाबा तुम्ही जर मला पैसे दिले ना तर मी कुठं गेलो असतो आणि आजपर्यंत मला खूप पैसेही मिळाले असतात, पण माझ्याकडे बिझनेस उभा करण्यासाठी पैसे नाही येतो, म्हणून मला पैशांची गरज आहे. मम्मा सांग ना तू. त्यावर निरुपा आता सुधाकर भाऊंजवळ येते आणि मला लागते, हे बघा तुमचे पैसे असेच पडून आहेत की नाही, मग द्या की त्याला पैसे. अहो काय नाही असं करत तुम्ही, अहो आपलाच मुलगा आहे ना तो, आणि तो एवढा शिकलाय सवरलाय म्हणजे नक्कीच त्याचं सोनं करेल, एवढी संधी द्या आणि पैसे द्या त्याला. त्यावर सत्या मला लागतो, निरुपा तोंडाचा पट्टा जरा जास्तच वाढलाय तुझ्या, आवाजाची पट्टी कमी कर, नाहीतर मग मी काय करू शकतो तुला माहिती आहे ना. त्यावर लगेच निरुपा मला लागते, चुकलं, अहो द्या ना, ते आपलंच बाळ आहे की नाही, मग त्याला नाही द्यायचे पैसे तर कुणाला द्यायचे, तेवढंच त्याचंही भलं होईल आणि यावेळेस तो पैसे बुडवणार नाही आहे. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरुपा बास, अगं लहानपणापासून ओळखतोय मी या पंकजला, दरवेळेस तो पैसे घेतो आणि आपल्याला फसवतो. आणि हे बघ निरुपा, मग काय तू त्याच्यावरती रागवते, मी ओरडतो आणि मग तू उलट त्याचीच बाजू घेते, असंच घडत आलंय, त्यामुळे मी कुणालाही पैसे देणार नाही आहे. तेव्हा पंकज लागतो, बाबा असं नका करू, हे बघा तुमचे पैसे असेच पडून राहण्यापेक्षा ना माझ्याकडे द्या, मी त्या पैशांचे डबल पैसे करीन. माझ्याकडे जर ते पैसे आले ना, ते स्वतःहून म्हणतील चला चला मला डबल व्हायचंय, असं काहीतरी होईल. त्यावर सत्या हसतच मला लागतो, वा फुसक्या, एक नंबर भारी की, अरे तू डबल टिबल पैसे करणार की काय, वा 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 मस्त. आता लगेच निरुपा म्हणू लागते, द्या की हो, अहो आपलाच मुलगा आहे तो, जरा विश्वास ठेवा त्याच्यावरती, देताय ना तुम्हाला द्यावेच लागतील. त्यावर सत्य म्हणू लागतं, निरुपा आवाजाची पट्टी कशी, अगदी मापात पाहिजे. त्यावर निरुपा म्हणू लागते, द्या की हो, असं नका करू. आता पंकजही आपल्या बाबांना कळवळून पैसे मागत असतो, कारण एकदा का पैसे मिळाले की मजा मारायला मोकळा ना. मग आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, नाही निरुपा मी पैसे देऊ शकत नाही. आता सुधाकर भाऊ या गोष्टींचा विचार करू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सुधाकर भाऊंनी आपल्या तीनही मुलांना 5-5 लाख रुपये दिलेले असतात. तेव्हा आता पंकजने सगळ्यांसमोर तोऱ्यात सांगितलेलं असतं, 2च महिन्यात मी या 5 लाखांचे 7 लाख करून दाखवणार. तर आता सत्य आपल्या रूममध्ये येतो आणि धूमकेतूला तो चेक दाखवतच म्हणू लागतो, धूमकेतू हे साधे सुधे पैसे नाही आहेत, माझ्या बापाच्या कष्टाची कमाई आहे आणि मी ती अशी उडू देणार नाही, या संधीचं मी सोनं करणार.
तेव्हा मीरा म्हणू लागते, नक्कीच रवी भाऊजी आणि तुम्ही दोघे मिळून या पैशांना खूप पटीने वाढवतात आणि नक्की जपून ठेवाल एवढं मला चांगलंच माहिती. पण त्या पंकज तर आनंदाच्या भरात इकडे आता देविकाकडे चेक घेऊन आलेले असतो. तेव्हा देविका म्हणू लागते, पंकज कुठून. तेव्हा पंकज म्हणू लागतो, बेबी माझ्या पप्पांकडनं काढलेत हे पैसे, पण एक प्रॉब्लेम झालाय. चेक घेत असताना मी तोऱ्यात सांगून बसलोय की 5 लाखांचे 7 लाख करेल 2 महिन्यात. कसं करायचं बेबी? आता मात्र हा पंकज पैसे वाढवतोय की पैसे डुबून मोकळा होतोय हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.